हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. मी प्रोफेसर मयुरी पंकज चोरगे, कम्प्युटर नेटवर्किंग अँड डेटा कम्युनिकेशनच्या अंडर आपण चॅप्टर नंबर 5 स्टार्ट करत आहोत. दॅट इज नेटवर्क ट्रान्सपोर्ट अँड ॲप्लिकेशन लेयर. ओके, नेटवर्क ट्रान्सपोर्टशी रिलेटेड असणारे जे काही सगळे कन्सेप्ट्स असतील प्लस ॲप्लिकेशन लेयर याचे इन डिटेल्ड आपण चॅप्टर नंबर 5मध्ये स्टडी करणार आहोत. ओके, तर फर्स्ट पॉईंट आपण स्टार्ट करूया. व्हॉट आर नेटवर्क डिव्हायसेस. आता हे नेटवर्क डिव्हायसेस म्हणजे काय? काही आयडिया? नेटवर्क तर आपल्याला माहिती आहे, नंबर ऑफ कम्प्युटर्स कनेक्ट केले जातात, बरोबर, कम्युनिकेशन मीडियाचा यूज करून. मग ते ट्विस्टेड पेअर केबल असेल, कोएक्झिल केबल असेल, यांचा यूज करून काय केले जातात, तर नंबर ऑफ कम्प्युटर कनेक्ट केले जातात. आता हे नेटवर्क डिव्हाइस म्हणजे काय असेल, तर द डिव्हायसेस विच आर यूज्ड फॉर कम्युनिकेशन बिटवीन डिफरंट हार्डवेअर्स यूज्ड इन द कम्प्युटर नेटवर्क आर नोन ॲज नेटवर्क डिव्हायसेस. नेटवर्क डिव्हायसेस म्हणजे काय, तर डिफरंट हार्डवेअर्स असणार आहेत विदिन द कम्प्युटर नेटवर्कमध्ये डिफरंट हार्डवेअर्स असणार आहेत. त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन घडवून आणण्यासाठी जे डिव्हाइस यूज केलं जातं त्याला नेटवर्क डिव्हाइस म्हणतात. लक्षात येते का? असं डिव्हाइस जे कम्प्युटर नेटवर्कमध्ये डिफरंट हार्डवेअर्सचा यूज करून त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन घडवून आणलं जातं त्या डिव्हायसेसना नेटवर्क डिव्हायसेस म्हणतात. ओके, आता ह्याच डिव्हायसेसना आपण फिजिकल डिव्हायसेससुद्धा म्हणू शकतो. लक्षात येतं आहे का? किंवा त्याच्यामध्ये ह्या डिव्हायसेसमध्ये कोण कोण येऊ शकतात? नेटवर्किंग हार्डवेअर, नेटवर्किंग इक्विपमेंट वेगवेगळे, किंवा जे काही कम्प्युटर नेटवर्किंग डिव्हायसेस असणार आहेत. ओके, फिजिकल डिव्हायसेस, हे सगळे म्हणजेच कोण झाले आपले नेटवर्क डिव्हायसेस. लक्षात येतं आहे का? सो इन अ कम्प्युटर नेटवर्क each network device plays a key role based on their functionality and also works for different purpose of different segments. म्हणजेच काय, कम्प्युटर नेटवर्कमध्ये प्रत्येक जे काही नेटवर्क डिव्हाइस असणार आहे त्याचा सेपरेट असा इंडिव्हिज्युअल रोल असणार आहे, त्याची अशी स्वतःची पर्टिक्युलर अशी फंक्शनॅलिटीज असणार आहे. ओके, त्यामुळं प्रत्येक डिव्हाइस हे डिफरंट पर्पजसाठी यूज केलं जातं. लक्षात येतं आहे का? सो नेटवर्क डिव्हाइस म्हणजे काय सर्वांच्या लक्षात आलं? असं डिव्हाइस जे कम्प्युटर नेटवर्कमध्ये कम्युनिकेशन घडवून आणण्यासाठी डिफरंट हार्डवेअरमध्ये जे डिव्हाइस यूज केलं जातं त्याला कम्प्युटर डिव्हाइस असं म्हणतात. सो आता डिफरंट नेटवर्क डिव्हायसेस आपण बघितले. आता त्याचे कोणकोणते टाईप्स आहेत बघूया, कुठल्या कुठल्या टाईप्सचे डिव्हायसेस आहेत त्याचा आपण स्टडी करूया. तर इथं तुम्हाला लिस्ट दिलेली आहे, ती असणार आहे टाईप्स ऑफ नेटवर्क डिव्हायसेस. म्हणजेच काय, कोणकोणत्या टाईपचे नेटवर्क डिव्हायसेस आपण यूज करतो. आता हे शब्द तुम्हाला मला वाटते आपण प्रॅक्टिकलच्या वेळी किंवा प्रिव्हियसली आपले जे काही चॅप्टर्स कंप्लीट झालेले आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला येऊन गेलेले आहेत हे सगळे वर्ड्स. मग कोणकोणते आहेत ते? हब, स्विच, राउटर, ब्रिज, गेटवे, मोडेम, रिपीटर, हे काय असणार आहेत? नंबर ऑफ नेटवर्क डिव्हायसेस असणार आहेत, बरोबर. मग आपण कॉलेजमध्ये ज्या काही लॅब असतील तिथं नंबर ऑफ कम्प्युटर्स कनेक्ट करण्यासाठी स्विचचा यूज करतो, बरोबर. स्विचचा यूज करून नंबर ऑफ कम्प्युटर्स आपण काय करतो, एकमेकांना कनेक्ट करतो. हाच पण एक नेटवर्क डिव्हायसेस असणार आहे. तसाच आपण हबसुद्धा यूज करतो. आता परवा आपण प्रॅक्टिकलमध्ये बघितलं, जेव्हा आपण प्रॅक्टिकल घेतलं त्यावेळी फिजिकली आपलं कॉलेज चालू असताना, तर त्यामध्ये आपण काय केलेलं, राउटरला नंबर ऑफ काय केलेले आपण केबल्स कनेक्ट केलेले, बरोबर. 2 कम्प्युटर्सच्या केबल्स कनेक्ट केलेल्या राउटरला आणि त्या दोघांच्यामध्ये कम्युनिकेशन घडवून आणलं. मग तो जो काही राउटर असणार आहे तो म्हणजेच कोण? नेटवर्क डिव्हाइस. म्हणजे त्या डिव्हाइसचा यूज करून त्या 2 कम्प्युटरमध्ये कम्युनिकेशन घडवून आणण्याचं काम कम्प्युटर नेटवर्कमध्ये ते जे काही 2 कम्प्युटर 2 वर्कस्टेशन होते त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन घडवून आणण्यासाठी आपण राउटर हा नेटवर्क डिव्हाइस यूज केला होता, बरोबर. मग ते ॲक्च्युअल आता राउटर कसं असतं, त्याचं वर्किंग काय असते, असे जे काही ही लिस्ट दिलेली आहे आपल्याला नेटवर्क डिव्हायसेसची, त्या प्रत्येक डिव्हाइसचा आपण इंडिव्हिज्युअल असा स्टडी करणार आहोत. लक्षात येतं आहे का? ओके, तर आपण स्टार्ट करूया. फर्स्ट नेटवर्क डिव्हाइस कोण असणार आहे? हब. आता जनरली तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो एक्झाममध्ये, व्हॉट इज हब, स्टेट हाऊ दे आर क्लासिफाईड.
असा तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन्स विचारला जाऊ शकते. ओके, तर हे हब म्हणजेच काय किंवा त्याचं क्लासिफिकेशन कसं झालेलं आहे बघूया आपण. नेटवर्क्स यूजिंग अ स्टार टोपोलॉजी रिक्वायर अ सेंट्रल पॉईंट फॉर द डिव्हायसेस टू कनेक्ट. लक्षात घ्या, स्टार टोपोलॉजी म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे बरोबर. काय असते स्टार टोपोलॉजीमध्ये? सेंटरला एक नेटवर्क डिव्हाइस असते आणि नंबर ऑफ कम्प्युटर्स त्याला कनेक्ट केले जातात. मग त्या स्टार टोपोलॉजीमध्ये एक सेंट्रल पॉईंट लागतो आहे बरोबर, जिथं नंबर ऑफ डिव्हाइसेस काय केले जातात? कनेक्ट केले जातात. सो हे जे काही डिव्हाइस असणार आहे त्याला आपण काय म्हणतो? कनेक्टर. सिन्स इट इज co-insulated, the cable runs from all network devices. The basic form of concentrator is the hub. म्हणजेच काय, आता आपल्या लॅबचं आपण एक्झाम्पल घेऊया. ओके, तिथं आपण काय केलेलं, स्टार टोपोलॉजी कसं यूज करतो आहे ह्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं. सेंटरला कोण असतो? एक नेटवर्क डिव्हाइस असतो आहे आणि त्या नेटवर्क डिव्हाइसला नंबर ऑफ कम्प्युटर्स काय केले जातात? कनेक्ट केले जातात बरोबर. मग तो जो काही नेटवर्क डिव्हाइस असणार आहे तिथं आपण कोण यूज केलेला? हब. आता इथं दाखवले बघा तुम्हाला डायग्राममध्ये पण काय दाखवलेलं आहे, तर हब हे एक हार्डवेअर डिव्हाइस असणार आहे जे काय कंटेंट करतं, तर मल्टिपल इंडिपेंडंट पोर्ट कंटेंट करतं आणि त्याला काय केले जातात? ज्या काही केबल टाईप असणार आहेत त्याला मॅच होणाऱ्या त्या काय केल्या जातात? त्या पोर्टमध्ये मॅच होतात का चेक केल्या जातात आणि त्या केबल तिथं यूज केल्या जातात. लक्षात येते का? जनरली RJ45 एंड्स केबल यूज केली जाते. लक्षात येते, किंवा 3 to 5 ट्विस्टेड पेअर केबल्ससुद्धा हबला काय केले जातात? इंटरकनेक्ट केले जातात. लक्षात येते का सर्वांच्या? सो हब काय असणार आहे, कशासाठी यूज केला जाणार आहे? ॲज अ सेंट्रल डिव्हाइस म्हणून यूज केला जातो आणि तो काय करतो, तर कनेक्ट्स दी कम्प्युटर इन स्टार टोपोलॉजी. डायग्राममध्ये दाखवलं आहे का? हब दाखवला एक आणि त्याला नंबर ऑफ कम्प्युटर्स स्टार टोपोलॉजीच्या अरेंजमेंटमध्ये कनेक्ट केलेला आहे. आता हा जो हब आहे त्याला नंबर ऑफ पोर्ट्स आहेत बरोबर. आता हे जे काही पोर्ट्स असणार आहेत त्याला सुटेबल अशा केबल यूज केल्या जातात. जनरली 3 or 5 ट्विस्टेड केबल काय केल्या जातात? RJ45 एंड्सने कनेक्ट केल्या जातात. लक्षात येत आहे सर्वांच्या? किंवा फायबर ऑप्टिक्स BNS हब्ससुद्धा एक्झिस्ट असतो तिथं. लक्षात येत आहे का सर्वांच्या? ओके, म्हणजेच आता आपण हबबद्दल काय काय सांगू शकतो, तर हब हा एक काय असणार आहे? सेंट्रल डिव्हाइस असणार आहे जो काय करतो, तर नंबर ऑफ कम्प्युटर्स स्टार टोपोलॉजीच्या फॉर्ममध्ये कनेक्ट करतो. सो हब काय असणार आहे? हे एक सिम्पल डिव्हाइस असणार आहे जे काय करतं, डायरेक्ट डेटा पॅकेट्स नंबर ऑफ डिव्हाइसेसना काय केले जातात? कनेक्ट केले जातात हबला. लक्षात येते काय बघा? दॅट डायरेक्ट डेटा पॅकेट्स टू ऑल डिव्हाइसेस कनेक्ट टू द हब. त्या हबला काय केले जातात? जे काही नंबर ऑफ डिव्हाइसेस असणार आहेत त्याचे डायरेक्ट पॅकेट्स काय केले जातात? त्या हबला कनेक्ट केले जातात. सो हब्स रिजनरेट अँड रिटाईम नेटवर्क सिग्नल्स. त्यामुळे काय होतं, तो हब काय करू शकतो? एखादा सिग्नल रिजनरेट करू शकतो. ओके, रिटाईम्स नेटवर्कमध्ये. नेक्स्ट, हब वर्क्स ॲट द OSI फिजिकल लेयर. हब कुठं वर्किंग करतो? तर OSI फिजिकल लेयरला वर्क्स करतो. नेक्स्ट, दे कॅन नॉट फिल्टर नेटवर्क ट्रॅफिक. पण हब काय करू शकत नाही? नेटवर्क ट्रॅफिकला फिल्टर करू शकत नाही. हे त्याचे काय असणार आहेत? लिमिटेशन्स. दे कॅन नॉट डिटरमाइन बेस्ट पाथ. हब काय करू शकत नाही? जो काही बेस्ट पाथ असणार आहे तो डिटेक्ट करू शकत नाही. नेक्स्ट, दे आर रिअली मल्टीपोर्ट रिपीटर्स. लक्षात येते का बघा? हे सगळे आता मी तुम्हाला जे सांगितले ते काय असणार आहेत? इम्पॉर्टंट पॉईंट्स रिगार्डिंग टू हब. ओके, आता हा जो काही हब असणार आहे त्याचे 3 मेन टाईप्स पडलेले आहेत. काय झालेले आहेत? त्याचे 3 मेन टाईप्स पडलेले आहेत. पहिला असणार आहे पॅसिव्ह हब, सेकंड असणार आहे ॲक्टिव्ह हब आणि लास्ट वन असणार आहे इंटेलिजंट हब. ओके, आता हा पॅसिव्ह हब म्हणजेच काय, तर तो काय करतो, जे काही सिग्नल्स ऑफ नेटवर्क सेगमेंट असणार आहेत ते सिम्पली काय करतो? कंबाईंड करतो. त्यामुळं काय होतं, देर इज नो सिग्नल प्रोसेसिंग ऑर अ रिग्रेशन बिकॉज इट डज नॉट बूस्ट द सिग्नल अँड इन फॅक्ट ॲब्सॉर्ब सम ऑफ दी सिग्नल. लक्षात घ्या, हा जो काही पॅसिव्ह हब असणार आहे तो काय करतो, तर तो
हाफ दी मॅक्झिमम जे काय असणार आहे तो रिड्युसेस करतो. पॅसिव्ह हब काय करतो, रिड्युसेस केला जातो. कोणाकडून, तर बाय दी हाफ दी मॅक्झिमम केबलिंग डिस्टन्स परमिटेड. पॅसिव्ह हब रिड्युसेस बाय दी मॅक्झिमम केबलिंग डिस्टन्स परमिटेड. लक्षात येते आहे का बघा. त्याचं एक्झाम्पल बघायचं झालं तर आपण सांगू शकतो, इफ अ सेगमेंट नॉर्मली अलाउज अ रिलायबल ट्रान्समिशन डिस्टन्स ऑफ 100 meters, द डिस्टन्स बिटवीन पॅसिव्ह हब अँड डिव्हाइस कॅन बी ओनली 50 meter. Also, with a passive hub, each PC can receive the signal sent from all the other PC connected to the hub. कळते काय सर्वांना. मी पुन्हा एकदा सांगते, हा जो काही पॅसिव्ह हब असणार आहे तो काय करतो, तर हा सिम्पली जेवढे काही नंबर ऑफ सिग्नल्सचे नेटवर्क सेगमेंट असणार आहेत त्यांना कंबाईन करतो. त्यामुळे काय होतं, तिथं सिग्नल प्रोसेसिंग किंवा रिग्रेशन होत नाही. का होत नाही, कारण तिथं बूस्ट दी सिग्नल घडून येत नाही. इनफॅक्ट तिथं काय होतं, तर सम ऑफ दी सिग्नल्स ॲब्सॉर्ब केले जातात. म्हणजेच हा जो काही पॅसिव्ह हब असणार आहे तो काय करतो, तर जे काही केबलिंगचं डिस्टन्स असणार आहे, बरोबर, जे काही केबलिंग डिस्टन्स परमिटेड केलेलं असणार आहे, जेवढं काही मॅक्झिमम असणार आहे त्याच्या करेक्ट तो काय करतो, हाफमध्ये तो रिड्यूस करतो. मग त्याचं एक्झाम्पल मी तुम्हाला काय सांगितलं, जनरली सपोज ट्रान्समिशन डिस्टन्स 100 meter असेल तर ते जे काही डिस्टन्स असणार आहे बिटवीन पॅसिव्ह हब आणि डिव्हाइस ते किती असतं, फक्त 50 meter असतं. लक्षात येते का बघा. जर नॉर्मली सेगमेंट असणार आहे तो ट्रान्समिशन डिस्टन्स 100 meterला रिलायबल असेल तर पॅसिव्ह हब आणि त्या डिव्हायसेसमध्ये असणारं डिस्टन्स किती असतं, 50 meter. एक्झॅक्टली त्याचं हाफ असतं. लक्षात येतं आहे का. त्यामुळे पॅसिव्ह हब काय करतो आहे, प्रत्येक पी सीचं जो काही सिग्नल आलेला असतो आहे प्रत्येक पी सीकडून तो काय करतो आहे, रिसीव करतो आहे हबकडे, आणि हबकडून काय करतो आहे, अदर पी सीजना तो कनेक्ट करतो, म्हणजेच काय करतो आहे, ट्रान्समिट करतो आहे. लक्षात येते सर्वांच्या. हा झाला पॅसिव्ह हब. आता ॲक्टिव्ह हब म्हणजेच काय, तर हा सुद्धा पॅसिव्ह हबसारखाच असतो, फक्त याच्यामध्ये एक्सेप्शनल केस काय असते, तर दे हॅव इलेक्ट्रॉनिक कंपोनंट दॅट रिजनरेट ऑर ॲम्प्लिफाय सिग्नल. ॲक्टिव्ह हबसुद्धा पॅसिव्ह हबसारखाच असतो, फक्त त्याच्यामध्ये एक्स्ट्रा काय असतं, तर एक इलेक्ट्रॉनिक कंपोनंट असतो जो काय करतो, रिजनरेट किंवा ॲम्प्लिफाय करतो सिग्नलचं. लक्षात येते का. सिग्नल ॲम्प्लिफाय किंवा रिजनरेट करण्यासाठी एक इलेक्ट्रॉनिक कंपोनंट असतो ॲक्टिव्ह हबमध्ये एक्स्ट्रा. त्यामुळं होतं काय, जे काही डिस्टन्स असणार आहे बिटवीन डिव्हाइस ते काय होतं, इन्क्रीज्ड होतं. त्यामुळं मेन ड्रॉबॅक टू द सम ॲक्टिव्ह हब कुठला असणार आहे, ॲम्प्लिफाय नॉईज ॲज वेल ॲज सिग्नल डिपेंडिंग ऑन वेदर दे फंक्शन ॲज ॲम्प्लिफायर ऑर सिग्नल रिजनरेटर. लक्षात येते काय बघा. ॲक्टिव्ह हबमध्ये एक्स्ट्रा काय असणार आहे पॅसिव्ह हबपेक्षा, तर एक इलेक्ट्रॉनिक कंपोनंट असणार आहे जो काय करतो, रिजनरेट आणि ॲम्प्लिफाय करतो सिग्नल. पण त्यामुळे होतं काय, तर ते जे काही डिव्हायसेस असणार आहेत त्यांच्यामधलं डिस्टन्स इन्क्रीज होतं. मग ॲक्टिव्ह हबचा काही ठिकाणी एक ड्रॉबॅक आहे. काय ड्रॉबॅक आहे, तर तो जो काही ॲम्प्लिफाय नॉईज असणार आहे किंवा जे काही सिग्नल डिपेंड्स असतात, जे काही फंक्शन्स असणार आहेत ॲम्प्लिफायचे त्याच्यावर किंवा सिग्नल रिजनरेटर, ते काय असणार आहे, ॲक्टिव्ह हबचा ड्रॉबॅक असणार आहे. लक्षात येते काय. ॲम्प्लिफाय नॉईज हा काय असणार आहे, ड्रॉबॅक. त्यामुळं ते काय असणार आहे, एक्स्ट्रा त्याच्यात इलेक्ट्रॉनिक कंपोनंट असल्यामुळे ते ॲटोमॅटिकली काय असणार आहे, पॅसिव्ह हबपेक्षा एक्सपेन्सिव्ह असणार आहे, बरोबर. सो ते काय म्हणू शकतो आपण, कम्पेअर्ड टू पॅसिव्ह हब ॲक्टिव्ह हब काय असणार आहे, एक्सपेन्सिव्ह. प्लस त्याला कधी कधी काय म्हटलं जातं, तर मल्टीपोर्ट रिपीटर्ससुद्धा म्हटलं जातं ॲक्टिव्ह हबला. लक्षात येते का सर्वांच्या. आणि लास्ट पॉईंट असणार आहे दॅट इज इंटेलिजंट हब. इंटेलिजंट हब म्हणजेच काय, तर जे काही सिग्नल रिजनरेशन होत होतं कोणामध्ये, ॲक्टिव्ह हबमध्ये, ते काय त्यावेळी ते काय परफॉर्म करत होतं, तर सम नेटवर्क मॅनेजमेंट, बरोबर. आता ह्या इंटेलिजंट हबमध्ये एक्स्ट्रा काय येणार आहे, ॲक्टिव्ह हबमध्ये रिजनरेशन होतो किंवा ॲम्प्लिफाय सिग्नल होत होतो. मग इंटेलिजंटमध्ये काय होते, त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा ॲडिशनल पॉईंट आणखीन काय येतो आहे, तर जे काही नेटवर्क मॅनेजमेंट असेल आणि इंटेलिजंट पाथ सिलेक्शन तो काय असणार आहे, एक्स्ट्रा ॲडिशन असणार आहे इंटेलिजंट हबमध्ये. लक्षात येते. सो अ स्विचिंग हब चूज ओनली द पोर्ट ऑफ द डिव्हाइस वेदर द सिग्नल लीड्स टू गो रॅदर दॅन सेंडिंग दी सिग्नल अलॉंग ऑल पाथ्स. म्हणजेच काय होतं याच्यामध्ये, जो काही स्विचिंग हब असणार आहे तो फक्त काय चूज करतो, तर त्या डिव्हाइसचा असा पोर्ट जिथं सिग्नल्स काय केले जातात,
लीड्स केले जातात सेंडिंग सिग्नल करण्याऐवजी ओव्हर दी पाथ. लक्षात येते सर्वांच्या. सो इंटेलिजंट हबमध्ये एक्स्ट्रा काय येणार ॲक्टिव्ह हबपेक्षा, तर ते काय करतात नेटवर्क मॅनेजमेंट प्लस इंटेलिजंट पाथ सिलेक्शनसुद्धा करतात. लक्षात येते सर्वांच्या. हे झाले हबचे 3 मेन टाईप्स. लक्षात येते. तर नेक्स्ट पॉईंट असणार आहे दॅट इज रिपीटर्स. आता रिपीटर हा काय असणार आहे, नेक्स्ट नेटवर्क डिव्हाइस असणार आहे. ह्यालाच काय म्हटलं जातं, रिजनरेटर असं सुद्धा म्हटलं जातं रिपीटरला. ओके, हा एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस असणार आहे जो काय करतो, फिजिकल लेयर ऑफ OSI मॉडेलवरती ऑपरेट केला जातो. लक्षात येते का. सो सिग्नल दॅट कॅरी इन्फॉर्मेशन विदिन द नेटवर्क कॅन ट्रॅव्हल अ फिक्स्ड डिस्टन्स बिफोर अटेन्युएशन इंग्ल्युअर्स द इंटेलिजंट ऑफ डेटा. लक्षात येते का बघा. रिपीटर हा जो काही असणार आहे त्यालाच आपण रिजनरेटर असं सुद्धा म्हणतो. हा एक नेटवर्क्स डिव्हाइसेस असणार आहे, म्हणजेच इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस असणार आहे जो काय करतो OSI मॉडेलवरती OSI मॉडेलच्या फिजिकल लेअरवरती तो वर्किंग करतो. आता हा जो काही रिपीटर असणार आहे तो काय करतो, इन्स्टॉल कुठे केला जातो, तर जिथं लिंक रिसीव केली जाते. लिंक रिसीव करते, काय रिसीव करते, तर सिग्नल्स. कधी रिसीव करते, बिफोर इट बिकम्स टू वीक अँड पुट द रिफ्रेश कॉपी बॅक ऑन द लिंक. ज्याच्या आधी ती लिंक खूप वीक होऊन ती पुन्हा कॉपी बॅक करण्यासाठी रिफ्रेश करावी लागते, त्याच्या आधीच काय केले जाते, तो सिग्नल रिसीव केला जातो त्या लिंकवर. त्यावेळी तिथं रिपीटर इन्स्टॉल केलेला असतो. लक्षात येते का बघा. रिपीटर कधी इन्स्टॉल केला जातो लिंकवर, तर तेच जे काही सिग्नल असणार आहे रिसीव करणार आहोत आपण तो वीक होण्याआधी आणि तो पुन्हा कॉपी बॅक होऊन त्या लिंककडे रिफ्रेश व्हायला जाण्याआधी तो काय केला जातो, सिग्नल रिसीव करताना रिपीटर इन्स्टॉल केलेला असतो त्या लिंकला. लक्षात येतं आहे. ओके, सो रिपीटर काय अलाउ करतं आहे, तर एक्सटेंडिंग ओनली द फिजिकल लेंथ ऑफ नेटवर्क. काय अलाउ करतं आहे, तर जो काही फिजिकल लेंथ असणार आहे नेटवर्कचा ते एक्सटेंड करण्यासाठी अलाउ करते. सो रिपीटर हा कोण असणार आहे, नेटवर्क डिव्हाइस असणार आहे. आणखीन एक त्याच्यामध्ये तो जे काही फंक्शनॅलिटी ऑफ नेटवर्क असणार आहे तो चेंज करत नाही. म्हणजेच मी पुन्हा एकदा रिपीटरचं सगळं सांगते. रिपीटरलाच रिजनरेटर असं म्हणतात. हा एक नेटवर्क डिव्हाइस आहे, म्हणजेच इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस असणार आहे जो काय केला जातो, OSI मॉडेलच्या फिजिकल लेअरवरती ऑपरेट केला जातो. इथं काय होतं, सिग्नल इन्फॉर्मेशन कॅरी करते त्याच नेटवर्कमध्ये. ओके, फिक्स डिस्टन्समध्ये इन्फॉर्मेशन काय केली जाते, ट्रॅव्हल केली जाते. आता हा जो काही रिपीटर असणार आहे तो कुठे इन्स्टॉल केला जातो, तर जिथे ती लिंक सिग्नल रिसीव करते. मग ती कधी रिसीव करते, जोपर्यंत ती सिग्नल पूर्ण वीक होईल आणि ती पुन्हा रिफ्रेश कॉपी बॅकला जाईल त्या सेम लिंकला, त्याच्या आधी ते सिग्नल्स काय केले जातात, त्या लिंकवरती रिसीव केले जातात जिथं रिपीटर इन्स्टॉल केला जातो. लक्षात येतं आहे. प्लस आणखीन याच्यामध्ये आपण काय बघितलं, तर हा जो काही रिपीटर असणार आहे तो काय अलाउ करतो, तर जी काही फिजिकल लेंथ असणार आहे नेटवर्कची ते एक्सटेंड करण्यासाठी परमिशन देतो किंवा अलाउ करतो असं सुद्धा आपण म्हणू शकतो. नेक्स्ट, हा जो काही रिपीटर असणार आहे तो फंक्शनॅलिटी ऑफ नेटवर्क चेंज करण्यासाठी परमिशन देत नाही किंवा अलाउ करत नाही. लक्षात येते सर्वांच्या. ओके, आता त्याची डायग्रॅम बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. रिपीटर कनेक्टिंग टू सेगमेंट ऑफ अ लॅन. ओके, आता ह्याच्यामध्ये इथं रिपीटर यूज केलेला आहे. सेगमेंट 1 आणि सेगमेंट 2 आहेत, बरोबर. त्याच्यामध्ये रिपीटर यूज केलेला आहे. ओके, रिपीटर कसा यूज केला जातो बघा. सेगमेंट 1 आणि 2 ह्यांच्यामध्ये कम्युनिकेशन घडवून आणताना इथं रिपीटर यूज केलेला आहे. आणखीन एक नेक्स्ट डायग्राम दाखवते तुम्हाला, ज्याच्यामध्ये काय केला जातो, सपोज एखादा सिग्नल करप्ट झाला असेल तर तो रिपीटरच्या थ्रू काय केला जातो, पुन्हा रिजनरेट केला जातो. लक्षात येते सर्वांच्या. सो द 2 सेक्शन्स कनेक्टेड बाय रिपीटर आर इन reality one network. Okay, the repeater does not have the intelligence to keep the frame from passing to the right side. डायग्राममध्ये दाखवलं त्याप्रमाणे काय झालेलं आहे, 2 सेगमेंट असणार आहेत. त्या 2 सेगमेंटमध्ये आपण काय बघितलेलं होतं, कम्युनिकेशन घडवून आणण्यासाठी तो रिपीटर यूज केलेला होता. ही नेक्स्ट डायग्राम आहे. याच्यामध्ये काय आलेलं आहे, तर जो काही करप्टेड डेटा असणार आहे किंवा करप्टेड सिग्नल असणार आहे तो काय केला जातो, रिजनरेट केला जातो थ्रू द रिपीटर. लक्षात येतं आहे. ओके, सो
ह्याच्यावर रिपीटरवर तुम्हाला एक्झाममध्ये कोणत्या टाईपमध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, तर डिस्क्राईब रिपीटर असा तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो विथ नीट लेबल्ड डायग्राम. ओके, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय बघितलं पुन्हा एकदा बघूया. फर्स्ट पॉईंट बघितला होता व्हॉट आर नेटवर्क डिव्हाइस. नेटवर्क डिव्हाइस म्हणजे काय बघितलं, ज्याच्यामध्ये आम्ही पुन्हा आता इन शॉर्ट सांगत जाते. ज्याच्यामध्ये काय बघितलं आपण, तर डिव्हाइस हा असा डिव्हाइस म्हणजेच काय, तर विदिन द कम्प्युटर नेटवर्क डिफरंट हार्डवेअरमध्ये कम्युनिकेशन घडवून आणण्यासाठी जो डिव्हाइस यूज केला जातो त्याला नेटवर्क डिव्हाइस म्हणतात. बरोबर. त्याच्यानंतर आपण टाईप्स ऑफ नेटवर्क डिव्हाइस बघितलेले, हब, स्विच, राउटर, ब्रिज, गेटवे, मोडेम, रिपीटर. त्याच्यामधला फर्स्ट होता तो हब होता. मग हब म्हणजेच काय आपण बघितलं, तो कशासाठी कनेक्ट केला जातो, तर हा काय असणार आहे, सेंट्रल डिव्हाइस असतो जो स्टार टोपोलॉजीमध्ये कनेक्ट केला जातो. नेक्स्ट काय बघितलं, हा जो काही हब असणार आहे तो सिम्पल डिव्हाइस असतो जो डायरेक्ट डेटा पॅकेट्स काय केला जातो, ऑल डिव्हायसेस जे कनेक्टेड असणार आहेत हबला त्यांना तो काय केला जातो, कनेक्ट केला जातो. नेक्स्ट काय बघितलं, हा जो काही हब असणार आहे तो रिजनरेट आणि रिटाईम नेटवर्क सिग्नल्स करू शकतो. प्लस OSIच्या फिजिकल लेअरवरती हा हब वर्किंग होतो. बरोबर. आणि ह्यालाच काय म्हटलं जातं, मल्टीपोर्ट रिपीटर्स असं सुद्धा म्हटलं जातं, कारण त्याच्यामध्ये नंबर ऑफ पोर्ट असतात. राईट. नेक्स्ट आपण बघितलेला पॉईंट दॅट इज त्याच्यानंतर त्याचे टाईप्स बघितले, पॅसिव्ह हब, ॲक्टिव्ह हब आणि इंटेलिजंट हब. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघितला आपण तो होता रिपीटर. मग रिपीटर पण काय करतो, OSI मॉडेलच्या फिजिकल लेअरवरती वर्किंग करतो. बरोबर. आता याच्यामध्ये ह्यालाच काय म्हटलं जातं, रिजनरेटरसुद्धा म्हटलं जातं. हा एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस असणार आहे. बरोबर. मग ह्याच्यामध्ये काय केले जातं रिपीटरमध्ये, तर जे काही दोन सेगमेंट असणार आहेत ते एकमेकांना कनेक्ट केले जातात, किंवा एखादा जर करप्टेड सिग्नल असेल तर तो रिजनरेट सिग्नल करण्यासाठी रिपीटर हा डिव्हाइस यूज केला जातो. लक्षात येते सर्वांच्या. ओके, तर इथं आपलं आजचं लेक्चर कंप्लीट होतं आहे. थँक्यू.